नमस्कार. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी आमचे प्रतिनिधी नांदेड येथून दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नांदेड येथील राजर्षी शाहू महाराज जयंती महोत्सव समितीची कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आलेली आहे. फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट आणि मराठी नाव फाउंडेशनच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू महाराज जयंती महोत्सवानिमित्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मुख्य नियंत्रकपदी डॉक्टर शुद्धोधन शंकरराव येडके, बरबडेकर, अध्यक्षपदी डॉक्टर विकास अशोकराव वाठोरे, उपाध्यक्षपदी बाळासाहेब लोणे, सचिवपदी इंजिनियर प्रशांत प्रभाकरराव दवणे, सहसचिवपदी बालाजीराव पवार आणि कोषाध्यक्षपदी महेंद्र देमगुंडे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून प्रवीणकुमार देशमुख, पत्रकार यशपाल भोसले, कुंवरचंद मंडले आणि नितीन नरवाडे यांचा समावेश आहे. 26 जून रोजी दुपारी 4 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून हत्तीवरील राजर्षी शाहू महाराजांचा जिवंत देखावा, 20 घोडे, उंट, लेझिम, हलमी अशा विविध प्रकारे मिरवणूक काढण्यात आलेले. मशाल रॅलीचे सुद्धा ही प्रमुख आकर्षणे असणार आहेत. यावेळी इंजिनियर प्रवीण तानाजीराव खंदारे, संस्थापक अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट आपण पाहू शकता या ठिकाणी. राजर्षी शाहू महाराज यांची जी जयंती उत्सव आपण साजरा करणार आहे त्याबद्दल काय माहिती द्याल? नक्कीच. छत्रपती शिवाजी महाराजांपासून थोडंसं घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी जे समता असेल किंवा सामाजिक न्याय असेल किंवा शिक्षण असेल, समता यासाठी म्हटलं की त्यांनी सर्व समाजातील वंचित घटकांना समोर आणण्याचा प्रयत्न केला. शिक्षण याच्यासाठी म्हटलं की त्यांनी एकदम शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं. आणि सामाजिक न्याय याच्यासाठी म्हटलं की त्यांनी बाबासाहेबांनी जे संविधानाद्वारे सगळ्यांना मूलभूत अधिकार दिले त्यांची पायमल्ली मी सांगतील की 1902 साली त्यांनी 50% आरक्षण हे कोल्हापूर संस्थेमध्ये मागासवर्गीयांसाठी ठेवलं. तर मी राजश्री शाहू महाराज आणि बाबासाहेब यांचं नातं एक जिव्हाळ्याचं आहे. या धागा पकडून जे फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टमार्फत इतका ऐतिहासिक सोहळा पार पाडणार आहेत, त्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सर्व नांदेडकरच नाही तर महाराष्ट्रातून जनता यावी आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे एक साक्षीदार व्हावेत असं मी विनंती करतो. पुतळ्याजवळ समारोप होणार आहे. एकूणच या जयंती महोत्सवावर आणि ह्या मिरवणुकीमध्ये सर्व महाराष्ट्रातील आणि सर्व लोकांनी, नागरिकांनी ह्या जयंती महोत्सवामध्ये सामील होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आव्हान मी मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं करत आहे. या जयंती उत्सवामध्ये प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची राहणार? नक्कीच या जयंती महोत्सवामध्ये सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब यांनी सुद्धा येण्याचा होकार दिलेला आहे. त्याच पद्धतीने नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री
अतुल सावे हे सुद्धा येणार आहेत. त्याच पद्धतीनं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा येण्यास होकार दिलेला आहे. एकूणच पाहता बाकी जे जिल्ह्यामधले जे आमदार खासदार आहेत हे सुद्धा या कार्यक्रमाला आपली हजेरी लावणार आहे. सर्वांना मी विनंती करतो की आपण ही आनंद उत्सवामध्ये आपण सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा.